असंच चालत राहणार का मालक? अस्पृश्य समजल्या गेलेल्या जातींसाठी शाळा काढली पाहिजे। शाळा? अरे पुण्यात भूकंप होईल। तू यायचं टाळतेस। मला एक काम लय अवघड वाटतंय। अरे सोडा त्याला, वाचवा कुणीतरी। हात नका जाऊ, विटाळ होईल। हात नका जाऊ, विटाळ होईल। मालक, मालक, मालक नाही तिथं, अजून कसे आले नाही? ताईसाहेबांना विचारते। ताईसाहेब, 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 काय झालं? हे अजून आले नाहीत का? आले होते पण आज काही रागरंग ठीक नव्हता बघा। कुणाशी काय बोलले नाही, दिसभर विचारत होते, चेहरा बी उतरला होता। एवढंच काय काय खाल्लं सुद्धा नाही बघा। आणि वय दिवे लागणे होतच ते घराबाहेर निघून गेले। हा कुठं गेले असतील हे? आईनं दिलेल्या घुगऱ्या आणल्या। घुगऱ्या राहू दे, पाणी बी नाही पाजू शकला। वर्षानुवर्ष ताण लागली, भूक लागली, कधी जाणार आमची पिढा? पाण्याविना मरावं लागतंय। ढोर वडून आणून ते खायचं। गळ्यात गाडगं, कमरेला झाडू बांधून फिरायचं। पळपळ पळत सुटायचं, ऊर फाटेस तो वर पळायचं। आणि कुणावर सावली पडली तर त्याचा बी विटाळ, मरेस तोवर मारत्यात। अंगावर धूळ नाही, बायांच्या अंगावर कापड नाही, पायात पायतान नाही, नुसतं कष्ट करायचं। जनावरांचा इटाळ होत नाही ती बरी, आमचा इटाळ होतोय। माणसाच्या जन्माला आलोय, माणूस म्हणून कवा जगणार?
आम्ही त्या किडा मुंगीवानी दलदलीतच मारणार वर्षानुवर्ष. कधी जायची ही पिढा आमच्या मागची? काय करणार आहेस? आता मला माफ कर. अरे बाबा, तू कशा पायी माफी मागतो? वर्षानुवर्षाची गुलामगिरी आहे ती. मग काय करू शकणार आहेस? वर्षानुवर्षाची गुलामी आहे. मी तरी काय करणार? काय करावं? काय केलं म्हणजे माणसाच्या जन्माला आलेल्या या माणसांना माणसासारखं जगता येईल, पोटभर खाता येईल, अंगभर कपडे घालता येतील, मोकळेपणानं फिरता येईल, मन भरून हसता येईल. त्यासाठी या शोषणाच्या मुळावर घाव घालायला पाहिजे. आणि या शोषणाचं मूळ यांच्या अविद्येत आहे, अज्ञानात. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले. ही अविद्या, हे अज्ञान संपवलं पाहिजे. संपवलं पाहिजे. मालक, मालक, आव, मालक. मालक, घ्या पाणी प्या. आईनं दिलेल्या घुगऱ्या आणल्या. अहो, काय झालंय मालक? हा, तुम्ही कुठं गेलता? हा, अहो, लय जीव टांगणीला लागलं होतं माझं. काय झालंय सांगा मला. परगावावरून निरोप घेऊन आलेल्या तराळाची सावली एका ब्राह्मणावर पडली. अरे देवा, मारलं नाही ना त्याला? नुसतं मारलं नाही, ठार मारलं.
जीवानिशी गेला तो. मला वाचवा वाचवा म्हणून तो आकांत करत राहिला, पण त्याचा आकांत कानावर जाऊन पण कोणालाच ऐकू आला नाही. त्याच्या समोर तडफडून तडफडून मेला तो. हे असंच चालत राहणार का मालक? सावित्री, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत हे असंच चालू राहणार. सावित्री, या अस्पृश्य समजल्या गेलेल्या जाती जमातींना माणसात आणलं पाहिजे. खरंय तुमचं. त्यांना माणसात आणावंच लागेल. पण आणणार कसं? शाळा. सावित्री, या अस्पृश्य समजल्या गेलेल्या जातींसाठी शाळा काढली पाहिजे. शाळा? त्यांच्यासाठी? अहो मालक, मुलींसाठी शाळा काढली तेव्हा किती विरोध झाला होता आपल्याला. आणि आता जर अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली तर समाज भडकणार अजून. ते होणार सावित्री, पण त्याशिवाय पर्याय नाही. अहो मालक, पण मूठभर लोकांसाठी का आपल्या जीवाचा आटापिटा करायचंय तुम्हाला? मूठभर? अस्पृश्य मूठभर? तुला माहितीये किती आहेत ते? हो, महार, मांग, चांभार माहिती आहेत मला. अजून आहे? सांग. ढोर, भंगी, रामोशी. हा, झाले एवढेच आहेत. एवढे दिसतात पण एवढेच नाहीयेत. आपल्या आजूबाजूला किती लोक गुलामीत खितपत पडली ऐकायचंय? म्हणजे महार, मांग, चांभार, ढोर, रामोशी हे तर आहेतच, पण त्याच बरोबरीनं कैकाडी, किकवा, ककैया, कामाटी, कहार, केवट, कोष्टी, कोल्हाटी, कातकरी, काथोडी, कोंगाडी, कटपुतळी, कंजार भाट, कोंची कोरवा, नालबंद, पगडबंद, छप्परबंद, कुचबंद, खंगार, खाटी, खुटेकर, पारधी, फासे पारधी, पांगुळ, पोवरा, पासो, पाथरवट, पखाली, पिंजारी, भामटा, भाट, भांड, भडभुंजा, भाविण भिस्ती, भोई, गाढव भोई, मेहरा, माला, माला दासरी, मसणजोगी, मदारी, मांग गारुडी, दखनी मांग, शिवाय मिनीमादिक, मुकरी, माकडवाले, मेंढगी, मैराळ, मनकवडा, डक्कल, डक्कलवार, डोम, डोंबारी, डवरी, दुबळा, होलार, हलालखोर, हेळवी, हटकर, बुरुड, बेरड, बेस्तर, बाळसंतोष, असुर, धीवर, रायरन, वडार, लमाण, धनगर, धेंड, सनगर, वैदुगोपाळ, नंदी बैलवाले, लमाण, दरवेशी, ठेलारी, ओतारी, घिसाडी, गोसावी, गारुडी, रंगारी, टकारी, गवारी, झाडमल्ली, लालबेगी, तडवी, असुर, धीवर, रायरन, एवढे सगळे आहेत. या एवढ्या सगळ्या जाती काय? अजून खूप आहेत. सगळ्या सांगायला बसलो ना तर अख्खा दिवस पुरणार नाही. यातल्या काही जाती गावकुसाबाहेर राहतात, तर काही भटक्या जमाती. यांना गावात खण नाही आणि शेतात फण नाही. म्हणजे गावात खण नाही म्हणजे गावात राहायला घर नाही, आणि शेतात फण नाही म्हणजे मालकीचं शेत नाही. पण मग ती लोक जगतात कशी? कसे जगतात सावित्री, विचार करून बघ. कसे जगत असतील? बरं, यातल्या काही लोकांना गावकुसाबाहेर पालं ठोकायची परवानगी आहे, पण 3 दिवसापेक्षा जास्त मुक्काम करायची मुभा नाही.
उभं आयुष्य पाठीवर बांधून पोटासाठी वणवण भटकत फिरावं लागतं त्यांना. पण अशा कितीतरी जाती जमाती समाजाबाहेर फेकल्या गेल्या. लाखो माणसं असं अज्ञानात गुलामीत पिचत आयुष्य जगतायत. जगणं तरी कसं म्हणता येईल त्याला? कुणी केली त्यांची ही परवड? कुणी निर्माण केला या जाती जमाती? कुणी काढलं त्यांना समाजाच्या बाहेर? का का त्यांना माणूस म्हणून सन्मानानं जगण्याचा सुद्धा अधिकार नाही? आणि जिथं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही तिथं शिक्षण ही तर फार दूरची गोष्ट आहे. सावित्री, यांना जर परत समाजात मानानं आणायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. जर आपण त्यांच्यापर्यंत शिक्षण नेलं नाही ना तर त्यांच्या आयुष्यातला अंधार कधीच संपणार नाही. अस्पृश्य समजल्या गेलेल्या जाती जमातींसाठी शाळा सुरू करणं हाच पर्याय आहे. त्याशिवाय त्यांची उन्नती नाही. त्याशिवाय त्यांना समाजात मानाचं स्थान नाही. मालक, मला एक काम लय अवघड वाटतंय. सोपं काम मला आवडत नाही. काय अस्पृश्यांना शिक्षण? हो, ज्योती, अरे काय बोलतोयस तू? अरे योग्य तेच बोलतोय. अस्पृश्यांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार आहे. ज्योती, अरे तोंडाला येईल ते बोलू नकोस. शक्य नाहीये ते. का शक्य नाही? अरे पुण्यात भूकंप होईल. तू जरा संयमानं घे. अरे ज्योती, अरे आता कुठे मुलींच्या शाळा स्थिरावत आहेत? आता कुठे लोकांचा विश्वास बसतोय, पट वाढतोय? अरे देणग्यांवर आपण अवलंबून आहोत. त्यात जर तू हा विषय काढलास तर सगळंच कठीण होऊन जाईल. काय कठीण होईल? अरे विरोधकांना कोलीत मिळेल, अपप्रचार सुरू होईल, पालक बिचकतील. पालक बिचकतील? त्यांनी बिचकण्यासारखं काय यात? त्यांना नाही आवडणार. त्यांनाच काय, कुणालाही आवडणार नाही. तर इतर कुणाचं जाऊ द्या, तुम्हाला आवडलंय की नाही ते सांगा. कसं आहे ज्योती, आम्ही ज्या दृष्टीने या गोष्टीकडे बघतोय त्या दृष्टीने सगळे बघतीलच असं नाही. मला गुळमुळीत उत्तर नकोय. जे असेल ते स्पष्ट बोला. मी गुळमुळीत बोलतोय पण तू तरी असे बोलू नकोस. मोरो, अरे एखाद्याच्या भीतीपोटी दुसऱ्याचा जन्मसिद्ध अधिकार मारला जाऊ नये. ज्योती, मी काय म्हणत होतो, काही दिवसांसाठीच योग्य वेळ आली की आपण त्यांना. कुठली योग्य वेळ? हं? अरे आपल्या डोळ्यासमोर त्या तळाला ठेचून ठेचून मारला. नुसती सावली पडली त्याच्या अंगावर म्हणून एक माणूस जीवानिशी जातो आपल्या डोळ्यात देखत. जरा एकदा स्वतःला त्या तळाच्या ठिकाणी ठेवून बघा. विचार करा, त्याचा तो साधा गाडग्या मडक्याचा संसार, त्याची पोरं बाळ, त्याची बायको, सगळं सगळं उघड्यावर आलं असं. आतापर्यंत असे कितीतरी तराळ जीवानिशी गेले असतील, कितीतरी संसार मोडून पडले असतील. अजून किती वर्ष वाट बघायची तुमच्या या योग्य वेळेची? ज्योती, हे बघ सदा, समाज हा तयार नसतोच तरी सुधारणा कराव्याच लागतात आणि मी हे करणारच. मोरोपंत, स्त्रियांचं शिक्षण वावटळ वाटावे इतक्या मोठ्या वादळाला जन्म देतोय ज्योती. सावित्री, एकदा मला बी नाही की तुझी शाळा बघायला. मग म्या काय मांजर मारलं? मी हबी येणार होय. हा, काय ग, शाळेत पोरींची लई कलकल असेल ना? वा, अस्पृश्य समजल्या गेलेल्या जाती जमातींसाठी शाळा सुरू करणं हाच पर्याय आहे. जाऊबाई, ओ जाऊबाई, काय हो गप गप दिसतंय? नाही काय मुक एखादच धरली की काय? हा,
नाही नाही असं काय नाही. सावित्री, ये जरा, मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. अरे आता कुठं निघालात? आज पौर्णिमा आहे, शाळा बी भरली नाही ना व? शाळेपेक्षा पण महत्वाचं आहे. अरे सावित्री, सावित्री, लवकर आवर, आपल्याला बाहेर जायचंय. कुठं जायचंय? गाव कुसाबाहेर, अस्पृश्यांच्या वस्तीत. मालक, आज ना लय काम आहेत मला. म्हणजे दळण दळायचंय आणि डाळी नीट ठेवायच्या, नाहीतर आले असते. आज खरंच येळ नाही, मी नाही येऊ शकत. सावित्री, यायला टाळतेस? नाही नाही, कामच एवढी सांगितली म्हणून. अगं, आपल्याला अस्पृश्यांची शाळा काढायची आहे. मालक, पण तुम्हीच म्हणालात ना की सगळ्यांचा विरोध आहे. म्हणजे सदाशिव भाऊजी, मोरोपंत भाऊजी, सखाराम परांजपे. अहो, मग नका ना पडू ह्या सगळ्यात. हवं तर तुम्ही ना पोरींच्या अजून 4 शाळा काढा, पण अस्पृश्यांची शाळा इतक्यात नको. सावित्री, मालक, लय घाई होती हो, असं वाटतंय मला. काही नाही सावित्री, उलट उशीर झालाय. मला सांग सावित्री, तू यायचं टाळतेस? मालक, अहो, असं नाही काही, पण अस्पृश्यांची शाळा काढली तर सगळेजण बिथरतील. म्हणून म्हणजे की एवढ्यात नको, जरा थांबा. थांबा? अजून किती थांबायचं सावित्री? किती थांबायचं? कधी त्यांना शिक्षण मिळणार? कधी त्यांची गुलामी दूर होणार? कधी त्यांच्या जाणीवा विकसित होणार? आता जातीच्या पाळ्यात ते असे भरडले गेले का त्यांचं जगणं हेच त्यांचं मरण झालंय. लाचारी त्यांना जगू देत नाही आणि जात त्यांना मान वर करू देत नाही. बरं, ही जात आपल्याला भगवंतानीच दिलीये, या समजात ते दिवस काढतायत, ढकलतायत. सावित्री, गुलामीनं त्यांच्यापासून काय हिरावून घेतलंय हे त्यांना कधी कळणार? त्यांना शिक्षण मिळेल तेव्हा. बघा बघा काय चाललंय, बघा. या महाराच्या पोरीला आमच्या मुलींसोबत बसवायला तुम्हाला लाज नाही वाटली? एकतर ही मुलगी या शाळेत शिकेल, नाहीतर आमच्या मुली या शाळेत शिकतील. बघा बघा काय चाललंय, बघा. या महाराच्या पोरीला आमच्या मुलींसोबत बसवायला तुम्हाला लाज नाही वाटली? एकतर ही मुलगी या शाळेत शिकेल, नाहीतर आमच्या मुली या शाळेत शिकतील. धन्यवाद. एपिसोड संपूर्ण पहा. एपिसोडची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ज्यांना कुणाला स्वेच्छेनं आर्थिक योगदान द्यायचं असेल त्यांच्यासाठी पेमेंट गेटवेची लिंक कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. आपली मदत आमच्यासाठी लाख मोलाची आहे.